नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होणेच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा आणि जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. मित्रांनो, नंदिनीने आता कॅफेमध्ये जीवाला भेटायला बोलवलेले असतं. त्यावेळेस नंदिनी आता फास्ट ट्रॅक डिव्होर्स बद्दल जीवाला सांगते. तर जीवाला आता मोठा धक्का बसतो आणि तो नंदिनीला म्हणतो की अगं तू हे काय बोलतेस ग, आपण वेगळं राहायचंय. पण आपलं तर प्रेम आहे ना एकमेकांवर. नंदिनी म्हणते की आता आपलं नातं वेगळं होणंच एकमेकांच्या भल्यासाठी जे आहे ते चांगलं आहे. तर दुसरीकडे काव्याने पार्सलमध्ये आता पेस्ट्री बॉक्स पार्थसाठी पाठवलेला असतो. काव्या फोन करून म्हणते की आता तुम्ही एकटाच खा, नंतर आपण दोघे एकत्र खाऊयात. तर पार्थ म्हणतो की याची काही गरज नाहीये, माझ्या आयुष्यातून प्रेम नावाचा शब्दच मी मिटवून टाकलाय. त्याचमुळे तुम्ही असं काही करायची मेहनत घेऊ नका आणि याचा कसलाच उपयोग होणार नाहीये. तर पार्थ असं बोलणं आता काव्याला खूप नाराज करून जातं. पण काव्या ही खूप जिद्दी असते. तीही पार्थला म्हणते की तुमच्या आयुष्यात पुन्हा प्रेम मी निर्माण करून दाखवणार. तर दुसरीकडे नंदिनीचं मन जिंकण्यासाठी जीवा आता तिच्या घरी येऊन राहायला लागतो. तर आता काव्य आणि जीवा प्रचंड प्रयत्न करतायत ह्या दोघांना जे आहे ते पुन्हा एकदा एकत्र आणायचं, सगळं करायचं. पण मित्रांनो, आता काय होईल हे सगळंच पाहणं रंजक आहे.